अतिक्रमणच्या नावाखाली गोरगरिबांवर अन्याय, सोशल मीडियावर संताप, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. नमस्कार, वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. प्रतिनिधी रितेश साबळे यांच्याकडून सविस्तर वृत्त. मुंबई दिनांक 24 मे 2026 राज्यात अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मोठा वाद निर्माण झाला असून अतिक्रमणच्या नावाखाली गोरगरिबांवर अन्याय केला जात आहे असा आरोप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विशेषतः मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील कारवाईमुळे हा विषय सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये आला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संघटनांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहितीनुसार पश्चिम रेल्वेकडून वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत शेकडो झोपड्या आणि बांधकामे हटवण्यात आली. प्रशासनाने ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार आणि रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र दुसरीकडे अनेक कुटुंबांनी आमच्याकडे पर्यायी व्यवस्था नसताना घरे तोडण्यात आली असा आरोप केला आहे. सोशल मीडियावर महिलांचे रडतानाचे व्हिडिओ, उद्ध्वस्त झालेल्या घरांचे फोटो आणि लहान मुलांच्या हाल अपेष्टाचे दृश्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गरिबांवर बुलडोजर का, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसेच दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या काही निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याबाबत निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एका बाजूला नियमितीकरण आणि दुसऱ्या बाजूला अचानक तोडक कारवाई यावरून नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गरीब नगर, बुलडोजर ॲक्शन, एन्क्रोचमेंट ड्राईव्ह आणि जस्टिस फॉर पुअर असे हॅशटॅग ट्रेंड होत असून या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. काहींनी प्रशासनाच्या कारवाईला समर्थन दिले असून रेल्वे सुरक्षा आणि सार्वजनिक जागा मोकळी करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी गोरगरिबांना पर्यायी निवास न देता कारवाई करणे अमानवीय आहे अशी भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडून कायदा आणि विकासाच्या नावाखाली कारवाई केली जात असली तरी गरिबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात सरकार पुढे काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्य संपादक सागर रोकडे, संपादक संदेश भालेराव. पाहत राहा वृत्तरत्न महाराष्ट्र.